हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे हळद. काल मेहंदी वगैरे झालेले आहेत आणि आज हळद आहे. तर आम्ही आलेलो आहे लॉन्सवरती आणि मेकअप वगैरे पण सगळं झालेलं आहे. तर चला मग आता खाली जाऊ. तर इथे बघा माझ्या या दोन बहिणी आहे. इकडे बघा, ही मोठी ताई आहे आणि ती छोटी ताई आहे. ही आहे कांचन, ही आहे सुवर्णा. आता आज हळद आहे तर त्यामुळे थोडे जण आलेले आहेत आणि लग्नाला तर मग सगळेच येतील, त्यामुळे मग सगळ्यांची ओळख करून देईन. तर कसे दिसतात ते पण सांगा. तर चला मग आता खाली जाऊया. तर हे बघा, याला असं तांबे सुतवणं म्हणतात. म्हणजे ना हळदीच्या दिवशी नवरदेव नवरीला आंघोळ घालण्यासाठी ना 5-5 तांबे सुतवले जातात. म्हणजे दोघांनाही पिढं ठेवलं जातं आणि 5-5 तांबे सुतवले जातात. तर याचं गाणं पण असतं, तर तुम्ही अगोदर गाणं ऐकलंच असेल. कारण इथे ना पाऊस इतका चालू होता त्या दिवशी की आवाज बिलकुलही येत नव्हता. खूप असा पावसाचाच आवाज यायचा आणि त्यातल्या त्यात गाणे पण चालू होते. त्याच्यामुळे कॉपीराईटमुळे मी इथे व्हॉईस ओव्हर देत आहे. तर पुढे तुम्ही कंटिन्यू बघा. आम्ही बसलेलो आता वेट करतोय नवरदेव नवरीची. अगं व्हिडिओ चालू आहे त्याला तिकडे कापून द्या सगळ्यांना. तर इथे नवरदेव नवरी पण आलेली. त्यांची एंट्री खूप छान पद्धतीने झाली. आजकाल आता असं म्युझिक वगैरेमध्येच एंट्री होते. नंतर इथे बघा साहिल आणि आरू म्हणजे त्याची बहीण मस्त एन्जॉय करत होते आणि बघत होते. आम्ही सर्व तिथेच बसलेलो होतो. त्यानंतर बघा इथे साहिलला त्याचे पाय धुतले. म्हणजे नवरदेव नवरीच्या पुढे 5 मुलांचे पाय धुतले जातात. ही आमच्याकडे पद्धत आहे. तुमच्याकडे पण अशीच पद्धत असेल तर म्हणजे नवरदेवाचे 5 मुलीचेकडचे 5 मुलं असे छोटे छोटे त्यांचे पाय धुतले जातात. तर इथे बघा आमच्याकडे ना हळद लागल्यानंतर तेलवण पाडायचं असतं. म्हणजे वाण घ्यायचे असतात. त्यासाठी हा चौर भरला जातो. म्हणजे आता इथे नवरदेव बसेल तर चौर भरला जातो. सगळीकडे अशीच पद्धत असते चौर भरण्याची. त्याचे पण गाणे वगैरे असतात, पण आवाज येणारच नाही, म्हणजे आलाच नसता तुम्हाला. त्यामुळे मी इथे म्यूटच केलेला आहे. तर इथे बघा पहिल्यांदाच नवरदेवाचं तेलवण पाडलं जातं आणि वाण घेतात. म्हणजे 5 सुवासनी हे पिठाचे दिवे बनवलेले असतात आणि त्याचं वाण घेऊन नाव वगैरे घ्यायचं असतं आणि इथेच मंडोळी पण बांधली जाते. आणि हे सर्व करताना ना नवरदेवाचे आणि नवरीचे दोघांचेही डोळे बंद असतात.
तर इथे आता हळदीचा सर्व कार्यक्रम झाला होता. त्यानंतर आम्ही इथे मग सर्वजण डान्स करत होतो. आता लग्न वगैरे असं काही असलं म्हणजे डान्स वगैरे हा झालाच पाहिजे आणि सर्वजण मस्त एन्जॉय करत होतो. पाऊस पण होता पण लॉन्समध्ये असल्यामुळं मग काहीच प्रॉब्लेम आला नाही.